आवाज येतोय बरोबर? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात उजव्या नाकपुडीने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. उजव्या हाताची चिमूट करून उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे. उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करायचंय. आहे तो श्वास सोडून देऊया उजवीने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 4 आवर्तन करायचे. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटलेले आहेतच. ही कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डाव्या हाताची चिमूट करायची आणि डावी नाकपुडी किंचितशी वर उचलून धरायची आहे. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन 5 आवर्तन करायची आहे. तो श्वास सोडून देऊया डावीने. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव आपली डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्यावरची चंद्रबिंदी आपण स्थिर नजरेने एकटक आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय नेत्रशुद्धी त्राटक बहिर त्राटक. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, असा हा ओंकार रूपी गणेश आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. कालातीत विगुणातीत असा हा ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या नजरेमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम
आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. नेटवर्क माझं गेलं होतं. कुठपर्यंत आलेलो आपण? ओके, ठीक आहे. पुढे सुरुवात करूया. प्रार्थना घेऊया आता आपण डायरेक्ट, जास्त वेळ न घालवता. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळे अलगद मिटलेले, आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव
कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। ओंकाराय नमो नमः। करूया नमन मुद्रा। जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया आपापल्या क्षमतेने। आणि हळूच कमरेतनं पुढे झुकायचं आहे। आपली ज्याप्रमाणे क्षमता आहे त्याप्रमाणे कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण नतमस्तक लीन भाव भक्तिभाव मनामध्ये साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद। सावकाश कमरेतनं सरळ दोन्ही हात क्रमाक्रमाने छातीपाशी येतील। हस्तमंडल नेत्र स्पर्श। सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे। हरिओम। 2 मिनिटं हा माझं परत एकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे। 1 मिनिट। तोपर्यंत बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्यायला हरकत नाहीये। दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि मान मागे सैल सोडून द्यायची। आवाज येतोय माझा? सुरुवात करूया। दोन्ही पायांमध्ये अंतर, बैठक स्थितीमध्ये विश्रांती, मान मागे सैल सोडून देऊया। आणि सुरुवात करूया। दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे। दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ। आता दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ताण द्यायचं, म्हणजे ती बोट जी आहेत ती सेपरेट करायची। जास्तीत जास्त लांब, सेपरेट, लांब लांब लांब, आणि मग रिलॅक्स। पुन्हा मध्यभागी। अजून एकदा करूया। दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण जास्तीत जास्त सेपरेट करायची आहे, ती आपल्याला जास्तीत जास्त ताण ताण ताण, रिलॅक्स, मध्यभागी। अजून एकदा। दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण, रिलॅक्स, लास्ट राऊंड। पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त सेपरेट करायचे, आपण पायाचे सांधे मोकळे करून घेतोय, बरोबर, आणि मग रिलॅक्स, मध्यभागी। आता पुन्हा एकदा आपल्याला चवड्याचा भाग जो आहे, म्हणजे हा भाग चवड्याचा, तो आपल्याला एकदा फोल्ड करायचा आहे आणि ओपन करायचा। सुरुवातीला आपण अंगठा फोल्ड करतोय आणि मग त्याच्यावर 4 बोट सावकाश ओपन करायचे। मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा, हा बरोबर, पुन्हा ओपन करायचे। पुन्हा एकदा एक कृती करूया। 4 बोट फोल्ड करूया, त्याच्यावर अंगठा, फक्त चवड्याच्या भागामध्ये हालचाल होतीये। ओपन करायचं आहे आणि मग अंगठा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर 4 बोट, बरोबर। आपली जाळी जी आहे ही आपल्या पावलांकडे घेऊन जायची आहे। सावकाश ओपन करायची। पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहे। आता उजवा जो पाय आहे किंवा उजवं जे पाऊल आहे हे स्वतःकडे खेचून घ्या। उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या, बरोबर। डावा पाय सरळ आहे, एकदम रिलॅक्स। बघा, उजवं पाऊल आपण स्वतःकडे खेचलंय त्यावेळेला आपल्या पोटरीच्या खाली मागच्या साईडला ताण येतोय। अँकल वरती म्हणजे घोट्याच्या इथे दाब आलेला आहे। गुडघ्यावर थोडासा प्रेशर आहे, बरोबर। आणि आता सावकाश जमिनीच्या दिशेने, सावकाश जमिनीकडे ताणून घ्यायचं, हा बरोबर। आता बघा, आपल्या अँकल वरती घोट्याच्या इथे ताण आलेला आहे। पोटरीच्या इथे जो मागे म्हणजे खालच्या बाजूला जिथे मगाशी दाब होता तिथे आता ताण आहे, बरोबर। सावकाश आता वर येऊ देत। आता ही आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची, म्हणजे थोडीशी जलद हालचाल। एकदा स्वतःकडे खेचून घ्यायचं उजवं पाऊल आणि एकदा जमिनीकडे, बरोबर। स्वतःकडे, जमिनीकडे, छान। स्वतःकडे, जमिनीकडे, बरोबर। मध्यभागी येऊन थांबायचंय, कृती थांबवायची। आता उजवा पाय रिलॅक्स ठेवायचा आहे, एकदम शिथिल।
आणि डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे एकदा खेचून घेऊया आणि जमिनीकडे. जेव्हा आपण ही कृती करतोय तेव्हा कसा आपल्याला ताण आणि दाब जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. स्वतःकडे खेचून घेऊया पाऊल, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. अजून दोनदा करायची कृती. स्वतःकडे खेचायचं डाव्या पायाचं पाऊल, जमिनीच्या दिशेने जाईल, पुन्हा स्वतःकडे येईल आणि जमिनीच्या दिशेने जाईल. बरोबर, छान. डावं पाऊल, रिलॅक्स. आता आपल्याला दोन्ही पावलं एकत्रित एकदा जमिनीकडे खेचून घ्यायची आणि मग स्वतःकडे एकत्रित. बरोबर. जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. पूर्णपणे गुडघ्यापासून जो खाली पाय आहे तिथे कसा ताण दाब जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. या अगदी साध्या आणि सोप्या कृती आहेत, पण ह्याचा जो लाभ आहे हा आपल्याला खूप छान मिळतो. बरोबर. आता कोणाचा तरी तुमच्यापैकी नाहीये ना कोणाला अँकल मध्ये प्रॉब्लेम असेल तर अगदी सावकाश कृती करा. जास्ती ताण, हा हा ओके, ताण न देता सावकाश कृती करा. आणि आता आपण करणार आहोत रोटेशन. पावलाचं रोटेशन उजवीकडून डावीकडे. सुरुवात करूया. सावकाश पाय उजवीकडे आणि मग डावीकडे. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. अजून एक राऊंड. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. सावकाश पाऊल मध्यभागी, मध्यभागी. आता काय करायचंय, आपल्याला दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि ती पकड जी आहे ती उजव्या मांडीच्या खाली ठेवायची. हाताची बोटं गुंफवायची आणि ती पकड उजव्या मांडीच्या खाली. थोडंसं पाय फोल्ड करून घ्यायचा. हा, बरोबर. आणि आता जमिनीला घासत घासत उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, स्वतःकडे खेचून घ्यायचंय, मांडी अशी दाबून घ्यायची पोटावरती. बरोबर. आणि मग सरळ फोल्ड, सरळ फोल्ड, जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आणि मग सरळ. बरोबर. 3 वेळा ही कृती करून झाली आपली आपण की मग पुन्हा पाय फोल्ड करायचा उजवा पाय. आणि आता 360 आपल्याला 360 डिग्री आपल्याला मोठं वर्तुळ करायचंय पायाच्या आधाराने. आपली हाताची पकड मांडीच्या खाली थोडीशी घट्ट करायची आहे, छानपैकी. पाठीचा कणा सरळ. आणि आता रोटेशन आपण करूया. पाऊल आपल्या पूर्णपणे उजव्या पायाचं उजवीकडून डावीकडे. 1 2, मोठं गोलाकार वर्तुळ करायचंय. 3, हा 4, बरोबर. 5, हा. आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 5. सावकाश उजवा पायाचं पाऊल जे आहे हे जमिनीवर येते आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. उजवा पाय फोल्ड करायचा, टाच थोडीशी डाव्या ओटीपोटाकडे सरकू दे. हा, बरोबर. आणि आता उजवा हात जो आहे हा उजव्या गुडघ्यावर असेल. जास्तीत जास्त गुडघा आपल्याला जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर आणायचा आहे. स्वतःकडे खेच घ्यायचा, जमिनीकडे, स्वतःकडे. हा, बरं. आता हे करताना नकळत आपली पाठीची पुढे मागे हालचाल होते. तर तसं न करता पाठ आपल्याला सरळ ठेवायची आहे आणि हालचाल फक्त जांघेपासून जो पाय आपला फोल्ड झालाय तिकडे असेल. जास्तीत जास्त जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, हा बरोबर, स्वतःकडे. छान. जास्त जमिनीकडे नाही गेला तरीही चालेल, फक्त पाठीची हालचाल न करता पायामध्ये हालचाल होईल. जास्तीत जास्त जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, बरोबर, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे. हा, छान. आता कृती थांबवायची आणि आपल्याला आता करायचंय बेबी पोश्चर. म्हणजे बाळाला कसं आपण जोजवतो त्याप्रमाणे आपल्याला ही कृती करायची. तर हे करताना आपल्याला काय करायचं, थोडासा जो उजवा पाय आपण फोल्ड केलाय तो आपल्याला वर उचलून धरायचा आहे. डावा हात जो आहे हा उजव्या पायाच्या अँकलच्या खाली असेल, उजवा हात गुडघ्यावर असेल. हा, बरोबर, बरोबर. हा. आणि या प्रकारे असं पकडायचं आहे पाय आणि
बाळाला कसं आपण सरळ घेतो म्हणजे तो पडू नये म्हणून, त्याचप्रमाणे आपल्याला आपला पाय जो आहे हा असा एकदम व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे. आता हे आपण का करतोय की आपल्या जांघेचे जे मसल्स आहेत ते आपल्याला थोडेसे फ्लेक्झिबल करायचे, त्यासाठी आपण ही कृती करतोय. आता हा जो पाय आपण फोल्ड केलेला आहे तो एकदा डावीकडे न्यायचा, एकदा उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. म्हणजे बघा आता तुमच्या लक्षात येईल की आपण याला बेबी पोश्चर का म्हणतो. जसं लहान बाळाला कसं जोजवतात त्याप्रमाणे ही कृती आहे. एकदा डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. बरोबर, छान करतात. डावीकडे उजवीकडे. सावकाश कृती थांबवायची. सुरुवातीला पाऊल मांडीवर येऊ दे आणि मग पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैल सर सोडा आणि आपलं लक्ष दोन्ही पायांकडे घेऊन जा. एकदा उजव्या पायाकडे आणि डाव्या पायाकडे. उजवा पाय तुम्हाला डाव्या पायाच्या तुलनेत थोडासा जड वाटत असेल, बरोबर, आणि डावा पाय थोडासा हलका वाटतो, कारण की आपण उजव्या पायाने खूप जास्त प्रमाणामध्ये त्याला रोटेशन केलं, त्याचे सगळे स्नायू जे आहेत ते आपण थोडेसे मोकळे केले, म्हणून तो उजवा पाय थोडासा जड झाला. आता हीच कृती आपण सगळी डाव्या पायाने करणार आहोत. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्यायचे. डावा पायाचा आपल्या हाताची पकड डाव्या पायाच्या गुडघ्याच्या खाली जाईल. सॉरी, गुडघ्याच्या नाही, मांडीच्या खाली. गुडघ्याच्या खाली आपण उद्या करणार आहोत. मांडीच्या खाली जाईल आणि आता डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त फोल्ड, सरळ, एक, फोल्ड, सरळ, दोन, फोल्ड, सरळ, तीन, फोल्ड, सरळ, चार, फोल्ड, सरळ, पाच. बरोबर. पुन्हा आता फोल्ड करूया पाय आणि आता रोटेशन 360 डिग्री रोटेशन. मोठं वर्तुळ करायचं आपल्याला डाव्या पायाच्या आधारे. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. एक, पाऊल जमिनीला लागू देत खाली येताना. दोन, तीन, चार, पाच. बरोबर करताय, छान. आणि आता विरुद्ध बाजूने करूया. एक, अँटी क्लॉकवाईज, दोन, तीन, चार, पाच. छान. 5 वेळा झालं की कृती थांबवायची आहे. पाऊल जमिनीवर येऊ देत पूर्णपणे डावा पाऊल आणि मग ते फोल्ड करायचा आहे पाय आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर, टाच उजव्या ओटीपोटाच्या इथे. बरोबर. आणि आता आपण करूया हाफ बटरफ्लाय. डावा गुडघ्यावरती डावा हात असेल आणि जास्तीत जास्त गुडघा जमिनीकडे वर. एक, जमिनीकडे वर. दोन, जमिनीकडे वर. तीन, जमिनीकडे वर. चार, जमिनीकडे वर. पाच, लास्ट राऊंड, जमिनीकडे आणि मग जास्तीत जास्त वर. पाच. पुन्हा पाय आपला आडवा झालेला आहे, डावा पाय. बरोबर. आणि आता आपण करूया बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा आहे. उजवा हात डाव्या पायाच्या अँकलच्या खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल आणि आता जास्तीत जास्त गुडघा, सॉरी, आपला पाय जो आहे हा उजवीकडे आणि डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. दोन, उजवीकडे, डावीकडे. तीन, उजवीकडे, डावीकडे. चार, उजवीकडे, डावीकडे. पाच. 5 वेळा झालं की कृती थांबवायची. पाय सुरुवातीला जमिनीवर, सॉरी, आपल्या मांडीवर येऊ देत पाऊल आणि मग सरळ करायचं आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचं, मान मागे सैल सर सोबत विश्रांती. आणि आपण बघणार आहोत आज स्वस्तिकासन. सोपं आहे हे. एकमेव असं आसन आहे की जे आपण विश्रांती स्थितीमध्ये करतो. आता नॉर्मली आपल्याला सगळी आसनं पूर्वस्थिती घ्यायची असते आणि आपल्याला करायचं असतं, म्हणून ह्या आसनाला सुखासन असंही म्हटलं जातं. आता पद्मासन घालताना जर कोणाला त्रास होत असेल किंवा अर्ध पद्मासन करताना त्रास होणार असेल तर हे स्वस्तिकासन आपल्याला खूप लाभदायक ठरतं. तर हे कसं करायचं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. आता हे करताना आपल्याला दोन्ही पायांमध्ये सुखावह असं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्याला गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे. पाठीचा कणा सरळ
आपल्याला हे आसन जे आहे हे दोन्ही प्रकारे करायचं, दोन्ही बाजूनी करायचं, एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून. आता सुरुवात आपण उजव्या बाजूने करूया. उजवा पाय जो आहे हा फोल्ड करायचा. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला या प्रकारे लावून घ्यायचं. ठीक आहे. डावा पाय आपला सरळ आहे, तो फोल्ड करायचा. आणि ही जी खाच दिसते आपली, आपण जेव्हा पाय फोल्ड केला उजवा पाय, तेव्हा आपली पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप असते, ही गॅप आहे, त्या गॅप मध्ये आपल्याला डाव्या पायाचं पाऊल खोचून घ्यायचं. तर हे बघा कसं करायचं. डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचा जो पूर्ण पाय आहे, तळवा जो आहे, हा या गॅप मध्ये उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये तो असा खोचून घ्यायचा हाताच्या आधाराने. बघा या प्रकारे पूर्णपणे बोट जी आहेत ही आपली आतल्या दिशेला जातात. थोडासा पाय थोडासा डोकावतो, थोडासा बाहेरून तो डोकावतो. या प्रकारे दिसलं प्रत्येकाला कसं केलंय ते? लक्षात आलंय? आणि मग दोन्ही हात गुडघ्यांवर. म्हणजे इथे पाय बघा थोडेसे आपले जास्त स्प्रेड होतात, कुठेही आपल्या गुडघ्यावरती ताण येत नाही, आपल्या अँकल वरती ताण येत नाही. ठीक आहे. सुरुवात करूया मग आता एकत्रित. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे आपल्याला छानपैकी. सुखावह अंतर घ्यायचंय. आणि सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचंय. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून द्या. बरोबर. तुम्ही थोडस लांब घेतले टाच, एकदम शरीराच्या जवळ न घेता थोडीशी लांब घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला या गॅप मध्ये डाव्या पायाचं पाऊल टाकणं सोपं जाईल. ठीक आहे. आणि मग डावा पाय फोल्ड करूया. त्याचं जे पाऊल आहे हे उजव्या पायाच्या पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये खोचून टाकायचं. हा, जमलंय प्रत्येकाला? दिसतंय तर खरं मला. ओके. हा, बरोबर. छान. आता या स्थितीमध्ये हे थोडं, याला सुखासन सुद्धा म्हणतात, कारण की इथे आपल्याला कुठेही त्रास होत नाही, ना गुडघ्याला प्रेशर येत ना अँकलला प्रेशर येत, म्हणून याला सुखासन पण म्हणतात. आणि याला स्वस्तिकासन का म्हणतात? तर स्वस्तिक कसं दोन रेखामध्ये त्याचं डिवाइड होतं, तसे हे आपले पाय आहेत हे बघा, म्हणजे हे अँकल जे आहेत हे डिवाइड होतात, म्हणून याला स्वस्तिकासन असं म्हटलं जातं. तर दोन्ही हात आपल्याला इथे गुडघ्यांवर ठेवायचे, म्हणजे द्रोण मुद्रेमध्ये हाताची पूर्ण कप करायचंय आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. बरोबर. हाताची कोपरं जी आहेत ही शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आपण जो काही आकृतीबंध आपल्या पायाचा केलेला आहे त्याकडे आपलं लक्ष घेऊन राहायचं आहे. पाठीचा कणा सरळ असेल, मान मध्यभागी, चेहरा शांत आणि खरकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. आणि करूया आता आपण थोडेसे हाताची लुजनिंग व्यायाम. दोन्ही हात समोर घेऊन यायचे, हाताचे तळवे आपल्या स्क्रीनच्या समोर. बरोबर. बरोबर. छान. आणि आता जास्तीत जास्त दोन्ही हातांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा, जास्तीत जास्त सेपरेट करायचे एकमेकांपासून लांब. बरोबर. छान. जास्तीत जास्त लांब लांब लांब. आणि मग अंगठा फोल्ड करायचा. त्यानंतर आपली चारही बोटं हळूहळू पेरातनं दुमडायची. बरोबर. आणि घट्ट मूठ वळवायची, घट्ट मूठ वळवायची. छान. पुन्हा एकदा ओपन करूया. ओपन करायचे पाचही बोट आणि पुन्हा एकदा ताण द्यायचा आहे पाचही बोटांमध्ये. जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि मग चार बोट फोल्ड करूया आपण आणि मग त्याच्यावर अंगठा. पुन्हा एकदा घट्ट मूठ वळवली. पुन्हा एकदा ओपन करूया. पाचही बोट ओपन करायची, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. आणि मग अंगठा फोल्ड करायचा सुरुवातीला आणि मग त्याच्यावर चार बोट घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर. छान. थोडीशी हाताला रोग लागली असेल, आपल्याला सवय नसते. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. सरळ. हा, बरोबर. छान. आणि आता आपण हाताची जी मूठ वळवली आहे ते मनगट जे आहे त्या मनगटामधून आपल्याला या मुठीचं रोटेशन करायचंय. फक्त मनगटामधून हालचाल करूया. सुरुवात करूया. एक, फक्त मुठी वळवायची आहे. दोन, छान करताय. तीन, चार, बरोबर. पाच. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. सावकाश कृती थांबवायची. हाताच्या मुठी ज्या वळवल्या त्या सोडून द्यायच्या. दोन्ही हात हळूहळू गुडघ्यांवर येऊ दे. डोळे बंद करूया, अलगद मिटून घेऊया.
आणि पुन्हा एकदा आपली जाणीव जी आहे ही आपल्या दोन्ही हातांकडे घेऊन जायची आहे. तिथे त्या स्नायूंमध्ये जो आपण थोडेसे आपण ते ताणले गेले होते, दाब आला होता, या सगळीकडे लक्ष द्यायचं आहे. मनातल्या मनात मागोवा. आणि करूया आता शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घेऊन येऊया. हाताची तळवे जी आहेत ही सिलिंगच्या दिशेने आहे. बरोबर. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे. फोल्ड केलेले हात आपल्या खांद्यावर. बरोबर. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. समोरून जुळून घ्या. बरोबर. आणि आता हळूहळू हे दोन्ही कोपर डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि गोलाकार फिरवायचे. 1 वरून खाली, 2. जेव्हा हात वर जातात तेव्हा दोन्ही दंडांचा स्पर्श आपल्या कानांना होऊ दे. 3. छान. 4. 5. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायची. आणि आता ही दोन्ही कोपरं खाली येतील आणि मग वर. 1 वरून खाली येताना पुन्हा दंडांचा स्पर्श कानांना होऊ दे. 2. 3. 4. बरोबर करताय. आणि 5. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. 5 वेळा झालं की कृती थांबवायची. हात गुडघ्यांवर. डोळ्यालगत मिटून घेऊया. आणि आपल्या खांद्याच्या इथे कसा प्रेशर आला होता त्याची जाणीव, त्याकडे लक्ष. डोळे उघडायचे. आणि आपण जे स्वस्तिकासन एका पायाने केलेलं आहे ते सोडून देऊया. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय सरळ करायचा आहे खालून आणि मग डावा पाय. बरोबर. सावकाश. अँकल मध्ये जर ताण वाटत असेल तर साधी बैठक घालायला हरकत नाहीये. आणि मग आता हीच कृती आपण विरुद्ध पायाने करणार आहोत. आता उजवा पाय फोल्ड करायचा आहे. मगाशी आपण कुठला केला होता त्याचा विरुद्ध पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. आता डावा पाय आपण फोल्ड करूया. मगाशी उजवा पाय केला होता, आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. मग उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या आणि मांडीच्या मध्ये लावून आतमध्ये खोचून घ्यायचे पाऊल. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आता आपण इथे ज्ञान मुद्रा करणार आहोत. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श असेल. आणि आता इथे आपल्याला थोडेसे हात जे आहेत हे ताठ ठेवायचे. म्हणजे फोल्ड न करता थोडेसे आपल्याला ताठ ठेवायचे. हा बरोबर. छान. डोळ्यालगत मिटून घेऊया. आपण इथे हात ताठ का ठेवले? कारण की हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. आपलं संपूर्ण लक्ष जे आहे हे आता आपण जी ज्ञान मुद्रा केलेली आहे त्याकडे घेऊन जायचंय. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांना जो एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे त्या स्पर्शाच्या वेळेला तिथे तुम्हाला काही स्पंदन जाणवत असतील, काही व्हायब्रेशन जाणवत असतील. तिथे ज्या नाड्या आहेत त्या दोन्ही बोटांच्या अग्रभागामध्ये, टिप्स मध्ये, आणि तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्या रक्तप्रवाहातून जी स्पंदन निर्माण होत आहेत, व्हायब्रेशन निर्माण होत आहेत, तिकडे आपलं मन आपल्याला केंद्रित करून घ्यायचं आहे. इथे आपण थोडासा आपला सायंटिफिक आणि स्पिरिच्युअल असा अप्रोच होतो. सायंटिफिक यासाठी की आपण त्या ज्या नाड्या आहेत दोन्ही आपले जे स्पर्शबिंदू म्हणजे पहिलं बोट आणि अंगठा यांच्या अग्रभागाचे जे स्पर्शबिंदू आहेत ते एकमेकांशी जुळून घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे जो रक्तप्रवाह होतोय आणि त्या रक्तप्रवाहामधून जी स्पंदनं जाणवत आहेत तिकडे आपलं लक्ष घेऊन जायचंय. हा झाला आपला सायंटिफिक अप्रोच. आणि स्पिरिच्युअल म्हणजे जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपलं मन जे आहे हे आपोआप शांत होतं. मनातील विचारांची गती कमी होते. त्यामुळे ह्याला असं म्हटलं जातं की हे आत्म्याचं परमात्म्याशी विलय किंवा मिलन असं म्हटलं जातं. डोळे अलगद मिटून घेतलेले आहेतच. बंद डोळ्यांनी मी जे काही बोलते ते ऐकण्याचा प्रयत्न. प्राणस्पंदनांची अनुभूती, या व्हायब्रेशन्सला आपण प्राणस्पंदन म्हणतो. त्याचा थेट संबंध जो आहे हा आपल्या हृदयाशी होतो. हलगट डोळे उघडायचे.
आणि आपण जी ज्ञान मुद्रा केली ती सोडून द्यायची आणि दोन्ही हात आता गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं थोडीशी शरीराच्या जवळ असतील आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. मान आपली मध्यभागी आहे, पाठीचा कणा सरळ आहे. सावकाश आपली मान थोडी पुढे झुकवायची आहे, फक्त मानेमध्ये हालचाल असेल. हनुवटी आपली गळ्याकडे जाईल. हळूहळू मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड करूया. उजवीकडे मान जाईल, मग पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. सावकाश मान डावीकडे जाईल, मग पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राऊंड. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान सरळ, सावकाश मान सरळ. छान. दोन्ही पाय सरळ करायचे. प्रथम डावा पाय सरळ करूया आणि मग उजवा पाय. सावकाश आणि विश्रांती. आता आपण शयन स्थितीमध्ये 2 आसनं बघणार आहोत, उत्थित एकपादासन आणि उत्थित द्विपादासन. आता इथे जर नुकतंच कुठल्याही प्रकारचं जर ऑपरेशन झालं असेल पोटाचं, तर आपल्याला ही कृती करताना सावकाश करायची आहे किंवा भिंतीचा आधार घेऊन आपल्याला दोन्ही पाय हळूहळू वरती उचलून घ्यायचे. तर आधी मी तुम्हाला दाखवते हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. हे उत्थित यासाठी म्हटलं जातं कारण की आपण पाठीवर पडून हे आसन करतो, म्हणून याला उत्थित एकपादासन असं म्हटलं जातं. तर आता बघूया हे कसं केलं जातं. एका कुशीला घेऊन पाठीवर पडून विश्रांती. आता ही जी विश्रांती स्थिती आहे ही आपल्याला शवासनासाठी सुद्धा अशीच विश्रांती घ्यायची आहे. बघा कशी. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. टाचा ज्या आहेत या आतल्या दिशेला आहेत. पायाची बोटं जी आहेत ही बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटली. तळवे सिलिंगच्या दिशेने. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती किंवा शवासनामधली विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत उत्थित एकपादासन. आधी बघून घ्या कसं केलं जातं. पूर्व स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेवर. सुरुवातीला आपल्याला उजव्या पायाने ही कृती करायची आहे. उजवा पाय आपल्याला 10 अंश वरती घ्यायचा आहे. बघा 10, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 अंशापर्यंत वर. आता इथे समजा आपल्याला गुडघ्याच्या इथे ताण वाटत असेल किंवा आपल्या थाय मसल्सला ताण वाटत असेल तर मग आपल्या हाताची पकड करायची, बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या मागे या प्रकारे आपल्याला आधारासाठी ही पकड अशी पायाला द्यायची, जेणेकरून आपला पाय गुडघ्यातनं सरळ राहील 90 अंशापर्यंत. थोडस पाऊल स्वतःकडे खेचून घे या प्रकारे, म्हणजे अजून थोडासा ताण वाटतो आपल्या गुडघ्याच्या इथे, अँकलच्या इथे. आता ज्यांना अँकलच्या इथे प्रॉब्लेम आहे त्यांनी पाऊल रिलॅक्स ठेवायचं आहे. त्यांनी ताणून न घेता रिलॅक्स ठेवायचं. आणि ही कृती सोडताना हाताची पकड सोडून द्यायची म्हणजे चाल करताना. मग पाय पुन्हा आपला जो 90 डिग्री वर आहे तो 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0 संपूर्णपणे जमिनीवर टेकवायचं. लक्षात आलंय. आणि मग ही सेम कृती विरुद्ध पायाने सुद्धा, डाव्या पायाने सुद्धा करायची आहे. आता ते मी तुम्हाला दाखवत नाही कारण की उजव्या पायाचं आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे. आणि मग उत्थित द्विपादासन बघा. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे पुन्हा एकदा आणि मग दोन्ही पाय एकत्रित 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 डिग्रीवर. आता इथे पुन्हा एकदा आपल्या पायांमध्ये थरथर जाणवते तर आपल्या हाताची पकड पायाच्या मागे, गुडघ्याच्या मागे या.
आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांवर. उलट चाल करताना हाताची पकड सोडून द्यायची आणि मग पुन्हा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून हळूहळू 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. परत खाली विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया मग. एका कुशीला बनून शयन स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट वेढलेली, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचे. एक श्वास इथे आपण थांबूया. एक सहज श्वास सोडून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. आपण स्वतःशीच कनेक्टेड होतो जेव्हा आपण मनातल्या मनात ओंकार करतो त्यावेळेला. श्वासाची गती संथ होते, विचारांची गती कमी होते. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, आपली मान मध्यभागी आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेने. आणि आता सुरुवात करूया. आपलं लक्ष, आपली जाणीव उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. उजवा पाय आपल्याला 10 अंश वरती घ्यायचा आहे, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 9. बरोबर, छान. आता इकडे आपल्याला थोडासा त्रास वाटत असेल तर हातांचा आधार घ्यायचा आहे आणि तो आपल्या उजव्या गुडघ्याच्या मागे द्यायचा. पोटाची स्नायू अगदी रिलॅक्स ठेवा, खांदे रिलॅक्स ठेवा, जाणीव आपल्या श्वासाची. आपला श्वास प्रश्वास आपल्याला चालू ठेवायचा आहे. मी अंक मोजते, त्या अंक मोजण्यापर्यंत आपल्याला इथे थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. उलट चाल करूया. हाताची पकड सोडून देऊया. उजवा पाय आता 80 डिग्री खाली येईल, मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्यायची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घेऊया आणि आता आपली जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जायची आहे. डावा पाय 10 अंश वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90. बरोबर. हातांचा आधार गरज असल्यास आपल्या गुडघ्याच्या मागे द्यायचा आहे. आणि आता इथे थोडा वेळ आपल्याला थांबायचं आहे. लक्ष आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. पोटाचे स्नायू ढिले सोडायचे, खांदे रिलॅक्स असतील, चेहरा शांत, लक्ष आपल्या श्वासाकडे. 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. 90 डिग्री जो पायवर आहे तो आता 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. आपण हे कंट्रोल मध्ये यासाठी करतोय की पुढे जी काही आपल्याला आसनं शिकायची आहे, सर्वांगासन किंवा विपरीत करणी मुद्रा, त्या सगळ्यामध्ये आपल्याला अगदी सावकाश हळूहळू पाय वर न्यायचे आहेत. टॉक्सी टर्वे थोडीशी पोझिशन असणार आहे. तर त्यासाठी आपल्या थाय मसल्स फ्लेक्झिबल होणं गरजेचं आहे. थोडंसं आपल्याला आपली क्षमता आपल्याला आपली ओळखली पाहिजे. यासाठी आपण ह्या सगळ्या आसनांची म्हणजे बेसिक तयारी करून घेतो. आणि आता पुन्हा उत्थित द्विपादासन. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 10 अंशापर्यंत वर घ्यायचे, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. आता इथे बघा, तुमच्या कोर मसल्सला म्हणजे आपल्या पोटावरती सुद्धा थोडा प्रेशर आलेला आहे. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आता इथे तुम्हाला कदाचित गरज पडेल की आपल्याला पायाचे ते थरथर जाणवते,
त्यामुळे दोन्ही हातांचा आधार घ्यायचा आहे आपल्या गुडघ्यांच्या मागे, बरोबर, किंवा भिंतीला टेकून जरी असे पाय उभे केले तरी चालतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 4 3 2 1. छान. बुलेट चाल करूया. हाताचा आधार जो दिलाय तो खाली घ्या, दोन्ही हात जमिनीवर येऊ देत आणि आता दोन्ही पाय हळूहळू 80 डिग्री, 70 60 50 40 30 20 10 आणि जमिनीवर विश्रांती. बघा पूर्णपणे आपल्या कोर मसल्सला कसा प्रेशर आला होता. आपले पोटाचे जे स्नायू आहेत, जेव्हा आपण उत्थित द्विपादासन करतो तेव्हा ते छानपैकी तिथे जो दाब येतो त्यामुळे ते स्नायू थोडे फ्लेक्झिबल होतात, आपलं अन्नपचन चांगलं होतं. त्याचबरोबर आपल्याला वेट लॉस साठी सुद्धा याचा उपयोग होतो. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय, अगदी सावकाश, आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. सावकाश बैठक स्थितीमध्ये. साधी मांडी घालायची. आज कोण नवीन जॉईन झालंय का? बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया आणि आज आपल्याला करायचंय दीर्घ श्वसन आणि त्याच्या आधी आपण करणार आहोत समान श्वसन म्हणजे इक्वल ब्रीदिंग. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवूया, दोन्ही हातांचे कप करायचे आणि ते आपल्या गुडघ्यांवर, बरोबर. पाठीचा कणा आपला सरळ असेल, डोळे अलगद मिटून घेऊया, खांदे कोपरं शिथिल, आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल, नकळत आपली मान वर किंवा खाली झुकली जाते, तर ती मध्यभागी ठेवून हनुवटी जमिनीला समांतर, चेहरा अगदी शांत आहे. करणार आहोत 3 आवर्तन समान श्वसन इक्वल ब्रीदिंग. मी काउंटिंग करेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडून देताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. श्वास घेताना पोट बाहेर, सोडताना ते आतल्या दिशेने. दुसरं आवर्तन करून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. अजून एक शेवटचं आवर्तन करूया इक्वल ब्रीदिंग. एक सहज श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अलगद डोळे उघडायचे आणि आज आपण शिकणार आहोत दीर्घ श्वसन. एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण बाकीची आवर्तन करू. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. कसा मी तुम्हाला दाखवते. आता इथे आज आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे. दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे आणि एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते कसं केलं जातं ते. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करताना 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. म्हणजेच श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. आपल्याला दुपटीने हा श्वास हळूहळू संपूर्णपणे सोडून द्यायचा. ठीक आहे, सुरुवात करूया मग. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. हातांची कोपरे जी आहेत ही आपल्या शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ असेल.
मान मध्यभागी. आणि आता डोळे अलगद मिटून घेऊया. 5 आवर्तन आपण दीर्घ श्वसनाची करणार आहोत. 3 आवर्तन मी काउंटिंग करीन आणि शेवटची 2 आवर्तन ही विदाउट काउंटिंगची असतील. सुरुवात करूया. पहिल्या आवर्तनासाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लीटली ब्रीथ आउट. चेहरा शांत. दुसरे आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तिसरा आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लीटली विदाउट. पुढची 2 आवर्तन ही विदाउट काउंटिंगची असतील. आपल्याला आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. सुरुवात करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. आणि आता पाठीवर पडून शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती. म्हणजे एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या प्रकारे विश्रांती घ्यायची. शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटा एवढं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला असतील आणि पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेने. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. आपण करतोय शवासन. शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात एक मागोवा घ्यायचा आहे. छोटासा रिकॅप. आज आपण काही लुझनिंग एक्सरसाइज केले. त्याचबरोबर आज आपण स्वस्तिकासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन आणि द्विपादासन ही आसनं पाहिली. आज आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसन केलं. त्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या साधनेचा मनातल्या मनात एक छोटासा रिकॅप द्यायचा. आणि त्याचबरोबर बंद डोळ्यांनी आपल्या देहाचं निरीक्षण करायचंय. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. साधना करताना नकळत एखादा स्नायू ताणला जातो. एखादा अवयव इथे थोडीशी आपल्याला कदाचित दुखापत होते. तर ती आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. संपूर्ण शरीर अलगदपणे जमिनीवरती आपण सोडून दिलेलं आहे. विश्रांती स्थितीमध्ये आपण पहुडलेले आहोत. पुढची 4 ते 5 मिनिटं आपल्याला या स्थितीमध्ये
कुठलीही हालचाल न करता स्वस्थ पडून राहायचं आहे. अगदी शांतपणे, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनम् शवासनं श्रान्तिहरम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी स्थिर झालेली आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेले आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपली पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकड्याकडे, हे तीनही भागांचे स्पर्श बिंदू आपल्या जमिनीवरती अलगदपणे पहुडलेले आहेत. त्यांना जमिनीचा स्पर्श झालेला आहे. पार्श्वभागामधले, आपल्या सीटच्या भागामधले सगळे स्नायू, कमरेच्या भागातले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची मान जी अलगद जमिनीवर पहुडलेली आहे, तीही शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या उदरभाग, उदभाग आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या शिथिल झालेल्या आहेत. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि ह्या सगळ्याची मला मनोमन जाणीव आहे. लक्ष चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल झालेला आहे. जाणीव श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझी सगळी शारीरिक, मानसिक अशुद्धी, माझे सगळे ताणतणाव, चिंता, काळजी, व्याधी मी संपूर्णपणे सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. मी जी साधना करते त्या साधनेचा मला आनंद आणि मला समाधान मिळत आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आणि प्रचंड इच्छाशक्ती माझ्यात जागृत होत आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देणार आहोत. मला माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित ठेवायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू बदलत चाललेला आहे.
शवासनातला हा संकल्प आपल्या मनामध्ये खोलवर रुजतो आणि तो सिद्धीस जातो. दिवसभर आपण जी काही कामे करतो त्या कामामुळे आपल्याला शरीर, आपलं मन थकलेलं असतं. तर या शरीर आणि मनाला उत्तेजित करणारं, प्रसन्नता देणारं आपण करतो शवासन. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे. शवासनाची स्थिती कितीही आनंददायी, कितीही आरामदायी असली तरी आपल्याला आपला उर्वरित जो दिनक्रम आहे तो पूर्ण करायचा आहे. खूप सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्राप्त झालेली आहे आणि ह्या ऊर्जेतूनच आपण आपला उर्वरित दिनक्रम पूर्ण करणार आहोत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं, एक नवी उमेद देऊन जातं. आणि ह्या आनंद आसनातनं बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, सावकाश मान उजवीकडे डावीकडे फिरून घ्यायची आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये एका कुशीला वळायचं आहे आणि हळूहळू एका हाताच्या आधाराने अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचं, अगदी सावकाश, कुठलाही झटका, कुठलीही गडबड न करता. डोळे अंगात मिटलेले आहेतच आणि शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। करूया नमन मुद्रा। जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं आहे। जोडलेले हात कपाळ जमिनीवर, संपूर्ण शरणागत आणि नतमस्तक। आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत। आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत। सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ होऊया। जोडलेले हात छातीपाशी येतील क्रमाक्रमाने। हस्तमर्दन, नेत्र स्पर्श आणि सावकाश डोळे मिटून एक दृष्टी ओमकडे। हरिओम। धन्यवाद। कुणाला काही अडचण? ठीक आहे, आपण भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता। हरिओम, गुड नाईट। कुणाला काही विचारायचं आहे का? ओके, ठीक आहे, चालेल, भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता। हरिओम। मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी।